Hello friends, 8th standard General Science, unit number 16, reflection of light. If we study about or if we get the knowledge about the how we get the sensation of object or how we get the visible, how we get the object visible, एखादा ऑब्जेक्ट आपल्याला दिसतो कसा किंवा कशामुळे दिसतो या प्रश्नाचं उत्तर जर शोधायचा प्रयत्न केला म्हणजे जसं की हा जो पेन आहे हा पेन आपल्याला दिसतोय आपल्या डोळ्यांना व्हिजिबल होत आहे या मागची प्रोसेस या मागचा जर मार्ग जर विचारात घेतला तर आपल्याला काही उत्तर अशी मिळू शकतात की सर हा डोळ्यांमुळे दिसतो असं मिळतं पण त्यामागे जी प्रोसेस करते ती प्रोसेस अशी आहे की यावर लाईट रेस पडत आहेत आणि लाईट रेस रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यांपर्यंत जात आहेत आणि आपल्या डोळ्यांच्या पाठीमागचा जो रेटिना आहे त्या रेटिनावर आपल्याला त्याची इमेज तयार होते त्या इमेजचं सेन्सेशन आपल्या ब्रेन मार्फत आपल्याला मिळतं आणि मग तो ऑब्जेक्ट कसा आहे त्याचा रंग कसा आहे हे जे सेन्सेशन्स आपल्याला मिळतात आता आपल्याला ब्रेन आणि याबाबतचा स्टडी आपल्याला इथे करायचं नाही आपल्याला फक्त एकच स्टडी करायचा आहे की या ऑब्जेक्टवर लाईट रेस पडली आहेत आणि ती रिफ्लेक्ट झाले दे गेट रिफ्लेक्टेड इन ऑल डायरेक्शन त्या सगळ्या डायरेक्शनमध्ये ते रिफ्लेक्ट झाले आणि मग त्यापैकी काही लाईट रेज आपल्यापर्यंत पोहोचली आणि मग ऑब्जेक्ट व्हिजिबल सो द रिफ्लेक्शन ऑफ दॅट मीन्स the light rays falls on object and they get turns back ज्यावेळी लाईट रे एखाद्या ऑब्जेक्टवर पडतात आणि त्यांचा मार्ग चेंज होतो त्यांचा पूर्ण वहनाचा मार्ग त्याची डायरेक्शन चेंज होते दॅट इज नोन ॲज अ रिफ्लेक्शन ऑफ लाईट मग आज आपल्याला ह्या रिफ्लेक्शन बाबत जे मग हे रिफ्लेक्शन जे घडतं हे स्पेसिफिक रूल्स मार्फत दॅट रूल्स these are laws of reflection of light ते रूल्स आपल्याला समजून घ्यायला पाहिजे मेन रूल्स लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट त्यासाठी एक सिंपल डायग्राम जे आहे ती डायग्राम आपल्याला समजून घ्यायला हवी समजा एक रिफ्लेक्टिंग सरफेस आपण घेऊया सपोज दिस वन इज अ रिफ्लेक्टिंग सरफेस कोणता एखादा रिफ्लेक्टिंग सरफेस घेऊया आणि आपण फक्त एका सिंगल लाईट रेचा विचार करणार नाव त्यासाठीच्या काही कन्सेप्ट पण आपल्याला समजून घ्यावं लागते सपोज इफ यू टेक अ वन लाईट रे लाईक दॅट फॉल्स ऑन दॅट पॉइंट अँड गेट टर्न्स बॅक जर समजा त्याची डायरेक्शन चेंज झाली या पण नाव this one suppose if we give the names to that direction these are suppose ray A B it falls at a point B and direction change the direction we get the ray BC and normal MN which is perpendicular to that surface suppose that surface is a PQ surface reflecting surface. Now, ray AB is known as an incident ray. मित्रांनो आपल्याला ज्यावेळेस आपल्याला ते लॉज आपल्याला समजून घ्यायचे असेल तर आपल्याला त्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या आधी समजून घ्याव्या लागतील की लाईटशी संबंधित असणाऱ्या ज्या कन्सेप्ट आहेत नाव रे AB is known as an incident ray and if with that ray incident at a point B to the surface PQ then point B is known as the incident point. Now it gets changed, its direction gets changed, it becomes a way
according to the ray BC. Now ray BC is known as a reflected ray, and the segment MN is perpendicular to surface PQ. Segment MN is perpendicular to PQ. Now segment MN is known as a normal. Incident ray, incident point, reflected ray and normal. हे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. Now here the incident ray makes an angle with a normal. Now that angle is known as incident angle and it is denoted by a letter small I. Similarly, the reflected ray makes an angle with normal is known as a reflected angle. Angle of reflection or reflected angle is denoted by small I. हे कन्सेप्ट महत्वाचं. आता ह्या कन्सेप्ट महत्वाचं. ह्या कन्सेप्ट समजल्या तर आपल्याला लॉज समजायला मदत होईल. हे कन्सेप्ट समजल्या की मग आपल्याला त्याचे रूल्स. द फर्स्ट रूल, दिस वन, द इन्सिडेंट अँगल अँड अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन्स आर सेम. इन्सिडेंट रेने नॉर्मलशी केलेला जो अँगल असतो तो आणि रिफ्लेक्टेड रेने नॉर्मलशी त्याच नॉर्मलशी केलेला जो अँगल असतो हे दोन्ही सेम असतात. याप्रमाणेच रिफ्लेक्शन, ह्या तीन रूल्स नुसारच, या तीन नियमांनुसारच रिफ्लेक्शन प्रत्येक जागी प्रत्येक ठिकाणी, मग तो सरफेस कोणताही असेल, तो मग प्लेन मिरर असेल किंवा आपली ही जी वॉल असेल किंवा एखादा ऑब्जेक्ट असेल, कशाही प्रकारचा ऑब्जेक्ट असेल, तिथे प्रत्येक ठिकाणी होणारं जे रिफ्लेक्शन आहे मित्रांनो, हे रिफ्लेक्शन ह्या तीन नियमांच्या आधारावर. पहिला नियम की इन्सिडेंट अँगल I इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे दोन्ही सेम असतात. हे दोन्ही अँगल नेहमी सेम असतात. दुसरा नियम, इन्सिडेंट अँगल, इन्सिडेंट पॉइंट, रिफ्लेक्टेड रे, reflected angle and normal are in the same plane. Incident ray, incident angle, incident point and reflected ray, reflected angle and normal are in the same plane. एकाच प्लेन मध्ये. ह्याच्यात एका लाईट संबंधी असणाऱ्या कन्सेप्ट्स आहेत, ह्या सगळे जे आहेत हे सगळे एकाच प्लेन मध्ये असतात. जॉमेट्रिकल कन्सेप्ट आहे मित्रांनो प्लेनची. जसं मी एखादा कन्सेप्ट आपण, जसं बोर्डचं हे जे प्लेन आहे तसं ते एक प्लेन, किंवा सपोज आपल्याकडे हे पॅड, ह्या पॅडचा जो प्लेन आहे तो एक प्लेन. म्हणजे समजा इन्सिडेंट रे ह्या प्लेन मधनं आला तर रिफ्लेक्टेड रे सुद्धा ह्याच प्लेन मध्ये वापस जाणार आहे. त्याचा इन्सिडेंट पॉइंट नॉर्मल ह्याच प्लेन मध्ये असणार. इन्सिडेंट रे समजा या डायरेक्शनने आला तर रिफ्लेक्ट होताना तो या, म्हणजे ह्या इन्सिडेंट रेचं जे प्लेन असणार आहे, जे प्लेन असतात त्याच प्लेन मध्ये रिफ्लेक्टेड रे रिफ्लेक्ट होणार आहे. त्या दोघांचे प्लेन सेम असणार. नाउ इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर ऑलवेज ऑन द अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल. तिसरा, सेम प्लेन सेकंड and opposite sides. थोडक्यात आपण याप्रमाणे लक्षात ठेवू. Now there are two types of reflection, regular reflection and irregular reflection. If we observe about that diagram, PQ is the reflecting surface. Now black lines are incident lines which are parallel to each other. They get reflected in the same manner. They get parallel. Reflected lines are also parallel to each other. Now incident line makes an angles with the normals I1, I2 and I3. Now reflected lines make an angles with the normals R1, R2 and R3. Now all these angles are equal in the measurement. All these angles are in मग जे प्लेन मिरर आहे त्या प्लेन मिररवर जे रिफ्लेक्शन घडत आहे ते रिफ्लेक्शन याच मॅनरने घडतं, याच प्रकारे घडत आहे, रेग्युलर रिफ्लेक्शन. आणि म्हणून तिथे आपल्याला इमेज पाहायला मिळते. इरेग्युलर रिफ्लेक्शनच्या बाबतीत आपण तीन लाईन्स घेतल्या बघा, इन्सिडेंट लाईन्स, ब्लॅक लाईन्स, दीज आर दी इन्सिडेंट लाईन्स. अँड ह्या इन्सिडेंट लाईन
त्या सरफेसला ज्या जागी इन्सिडेंट होतात त्या पॉइंटवर होणारा नॉर्मल, लॉज ऑफ रिफ्लेक्शन नुसार जे लॉज आहेत त्या लॉज नुसार तिथे जो होणारा नॉर्मल आहे, इन्सिडेंट लाईनने त्या नॉर्मलशी केलेला जो अँगल आहे त्या प्रमाणातच रिफ्लेक्टेड लाईन त्या नॉर्मलशी अँगल बनवते. मग त्याप्रमाणेच रिफ्लेक्टेड लाईन रिफ्लेक्ट झाले. नॉर्मल पॉइंट जो आहे इन्सिडेंट पॉइंट त्याच्याशी होणारा नॉर्मल, पॉइंट जो आहे त्या जागी त्या सरफेसवर असणारा जो नॉर्मल, जर सरफेसचा अँगल जर बदलला म्हणजे सरफेस इन्सिडेंट लाईन या जागी आहे तर तिथे होणारा परपेंडिक्युलर या प्रमाणात असेल. जर सरफेस जर आहे असा झाला, इन्सिडेंट लाईन येते, तर इथे हा सरफेस गृहीत धरून इन्सिडेंट लाईनशी होणारा नॉर्मल हा रिफ्लेक्शन लॉज ऑफ रिफ्लेक्शन नुसार तिथे तो पॉइंट ऑफ व्ह्यू त्या जागी विचारात घेतला जातो आणि मग रिफ्लेक्शन घडून येतं. तर I1, I2 आणि I3 इन्सिडेंट लाईन्स अँगल्स, हे तिन्ही अँगल्स वेगवेगळे आहेत कारण तिथे होणारा जो सरफेस आहे तो इरेग्युलर सरफेस आहे. वेगवेगळे, जसं इथे प्लेन सरफेस होता तसा इथे सरफेस नाही आणि म्हणून तिथे होणारे जे नॉर्मल्स आहेत त्यांचे अँगल्स त्यांच्या डायरेक्शन चेंज होतात, त्यानुसार इन्सिडेंट लाईन नॉर्मलशी होणारे अँगल्स पण चेंज होतात. जो I1 is not equal to I2 is not equal to I3. Hence R1 is not equal to R2 and not equal to R3. ते सेम मिळत नाही इरेग्युलर सरफेस. आणि म्हणून इथे रिफ्लेक्शन घडतंय की आपली ही जी वॉल आहे या वॉलवर लाईट रेस पडताय त्यांचं रिफ्लेक्शन घडतंय, पण तिथे जो सरफेस आहे तो सरफेस थोडा इरेग्युलर ॲज कम्पेअर टू मिरर, प्लेन मिररचा जसा सरफेस आहे त्याच्याशी तुलना केली असता हा सरफेस इरेग्युलर आहे. त्यामुळे तिथे इथे होणार वॉलवर होणारं जे रिफ्लेक्शन आहे हे इरेग्युलर आहे आणि म्हणून तिथे आपल्याला मिररमध्ये जशी इमेज मिळते तशी इमेज आपल्याला यामध्ये मिळते. रिफ्लेक्शनची ऍक्टिव्हिटी वापरून दोन ऍक्टिव्हिटी तुम्हाला करता येईल. एक पेरिस्कोप आहे, पेरिस्कोपची ऍक्टिव्हिटी दिलेली ती वाचा आणि त्याप्रमाणे